स्वागत। सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक केसरकर हे प्रबळ दावेदार असून चौथ्यांदा ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची जागा असं महायुतीत सूत्र ठरलंय। त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला जाणार हे जवळपास निश्चित आहे। राजन तेलींनी या जागेवरती दावा केलाय। त्यातून सध्या महायुतीतल्या या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडताना दिसतायत। दरम्यान राजन तेली पक्षाला रामराम ठोकण्याच्याही तयारीत आहेत। कार्यकर्त्यांना भेटून निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया देखील राजन तेली यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना दिली आहे। भाजपा नेते माजी आमदार राजन तेली आपल्या सोबत आहे। त्यांच्याशी आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। तेली साहेब, आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये ज्या जागांसाठी म्हणजे महायुतीच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे त्यातला सावंतवाडी मतदारसंघ हा एक प्रामुख्याने मानला जातोय। आपण देखील गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी मतदारसंघात तयारी करतायत। राजकीय गणितं बदलली, ती जागा स्वाभाविक ज्या पद्धतीने महायुतीचा फॉर्म्युला ठरतोय की स्थानिक आमदारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जावी। दीपक केसरकर उमेदवार असू शकतात, तुमचं काय? कसं आहे की मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांना भेटून मी विनंती केलेली आहे की 2014 नंतर आजची 2024ची परिस्थिती भारतीय जनता पक्षाला खूप पोषक आहे। 70% ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत, तिथल्या 3 नगरपालिका आहे। आज जरी 2 नगरपालिकेवर प्रशासक असला तरी दीपक केसरकर मंत्री असताना सुद्धा आणि त्यावेळेचे पालकमंत्री असताना सुद्धा ह्या 3ही नगरपालिका ह्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत। राजन तेलींनी आतापर्यंत मग संघटना बांधणी केलेली आहे, त्याचं काय? नाही, कसं आहे, शेवटी संघटना ह्या गोष्टीचा विचार करेल। मी आज तर काय ह्या गोष्टीवर कसं बोलणार आहे? आज कोणाची भेट घेणार आहात तुम्ही? मी आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची वेळ मागितली आहे। मी बावनकुळे साहेबांना पण मी त्या सांगितलं त्यांना भेटतो म्हणून या 2-3 लोकांना त्या ठिकाणी भेटणार आणि त्याच्यानंतर मग ते काय म्हणतात, त्यांचं काय हे आहे ते त्यांच्याशी बोलल्यानंतर समजणार आहे। कारण मी आतापर्यंत काय बावनकुळे ह्याच्यापूर्वी भेटलो आहे। आज मी अनायासे काल अमित शाह साहेब होते म्हणून मी आलो होतो मीटिंगला। आज मी ह्यांना भेटल्यानंतरच मी परत गावाकडे जाणार आहे। पण जर तुम्ही सांगताय दीपक केसरकरांची ग्राउंड रियालिटी जी तुम्ही सांगत आहात, त्यांचा तिथे संपर्क नाही, आश्वासनाची पूर्तता नाही, असं जर असताना दीपक केसरकरांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिली तर महायुतीची एक जागा निवडणुकीत कमी होईल असं वाटतंय? 100% जागा कमी होईल, हेच मी वरिष्ठांना सांगण्याचा प्रयत्न करणार आणि मी सांगणार आहे की तुमचे सर्वे आहेत, त्याच्याशिवाय जे शासकीय वेगळे जे सर्वे आहेत त्याच्याशी तुम्ही त्या ठिकाणी बोला, त्यांच्याशी चर्चा करा आणि सर्वे येईल त्या पद्धतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पुढचा जो निर्णय आहे तो पुढचा निर्णय घ्या। मला जे वाटतं ते मी त्या ठिकाणी सांगणार आहे की मला वाटतं की कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे आणि त्या ह्याच्यावर ती सीट जाण्याची शक्यता फार मोठी आहे। कारण गेल्यावेळीसुद्धा मी अपक्ष त्यांच्या विरोधात लढलो, माझा एकही नेता त्या ठिकाणी आला नाही। माझ्या हातात AB फॉर्म दिलेला होता पार्टीने शेवटच्या क्षणाला, ज्यावेळी कणकवलीला अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध त्यावेळी शिवसेनेला फॉर्म दिला म्हणजे नितेश राणेंच्या विरोधात, ते मलासुद्धा पार्टीने दिला। पण पार्टीच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की त्यांनी काय म्हणलं आपण वासरू मारायचं नाही। तुमची निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी आणि विचार पक्का आहे? मी हे बघा, मी आत्ता ह्यांच्याशी बोलल्याशिवाय ते मी जाहीर करू शकत नाही। मी माझ्या नेत्यांशी बोलल्यानंतर, नेत्यांना सांगितल्यानंतर, वस्तुस्थिती त्यांना सांगितलं, नेते काय म्हणतात त्याच्यावर पुढचा निर्णय घेतील। आपण बघतोय राजन तेली यांच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं जात आहे की मी नेत्यांना पुन्हा एकदा मतदारसंघातली पार्श्वभूमी सांगेल आणि कार्यकर्त्यांना भेटून जो काय निर्णय असेल तो निर्णय घेईल। मात्र वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि सावंतवाडी मतदारसंघातली अशी आहे की जर दीपक केसरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर महायुतीला एक जागा गमवावी लागेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया राजन तेली यांच्याकडनं देण्यात येते। जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।